पण आता वर्धनगडाच्या मागच्या बाजूला आहोत. हा समोर दिसतोय तो वर्धनगड. पाचंगणे वाडीतून येणारा रस्ता वर्धनगडाच्या मागच्या बाजूला येतो आणि आत्ता जिथे जायचंय आपल्याला तो हा डोंगर. पाचंगणे वाडीतून पुढे येऊन आपण रामोशी दिवस या डोंगराकडे जायला निघालेलो आहोत. पाऊस थांबल्यामुळे वातावरण स्वच्छ पाहू शकता तुम्ही. निळ्या आकाशात पांढऱ्या कापसाची सध्या आपण डोंगराच्या मधल्या भागावर आहोत. मागे आपल्याला रामोशी दिसत आहे आणि हा समोर जो दिसतो आहे तो आपला वर्धनगड. सरळ इथून आपण ह्याच बिल्डिंगवर जातो. सध्या वातावरण स्वच्छ आहे, छान गार वारा सुटलेला आहे. चढण असली तरी जास्त असं काही थकवा जाणवत नाही. पांढऱ्या डागांच्या पुंजक्याखाली दिसणारा हा किल्ले वर्धनगड. त्याच्या शेजारच्या डोंगरावर आपण एका वाड्याच्या शोधात आलेलो आहोत. चला मावशी, या डोंगराला काही नाव असेल ना? काय नाव आहे? कशाचा? धामण्याचा. बर, धामण्या डोंगर. तर मंडळी, धामण्या डोंगरावर निघाली बरं का. सॉरी, सध्या आपण धामण्या डोंगराच्या वरच्या भागात आलो. आपल्याला वर्धनगड दिसत, त्याच्या डाव्यात पवन चक्र दिसते. रामाचा डोंगर. पुढे जरांडेश्वर आहे आणि लांब दूरवर पहा सातारा शहर, अजिंक्यतारा. इकडच्या भागात पिनईचा आपला सागरगड आहे, साखरगड. कितपत तुम्हाला दिसत असेल माहिती नाही, पण एकंदरीत आज आकाशाने कृपा केली. सांगताच सुंदर वातावरण. तर अशा तऱ्हेने आपण धामण्या डोंगरावर डेरे दाखल झालेला. सुंदर सपाट असं पठार दिसतंय हे. पाहू आता राजवाडा कुठल्या बाजूला आहे, शोध घेऊ आपण.
धामण्या डोंगरावर आल्यावर काही अंतर चालल्यानंतर आपल्याला पुढे एका ठिकाणी अशी दगड रचलेली मांडणी दिसते. दगड रचण्याच्या मांडणीचं प्रयोजन काय असावं हे सांगता तरी येणार नाही. बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहण्याचं सपोज सीमा म्हणू शकतो आपण कशाची तरी. सध्या धामण्या डोंगरावरून आपण डोंगरावर असलेल्या वाड्याकडे जात आहोत. हा समोर तुम्हाला वाडा दिसेल पहा. तिकडे त्याचे अवशेष दिसत आहेत. ह्या बाजूने समोरून खाली उतरून आपल्याला तिथे जायचे. चांगलंच पठार आहे समोर. पठाराच्या ठिकाणी हा वाडा बांधलेला असेल कधी काळी. पाहूयात, जाऊ तिकडे. सध्या आपण डोंगर उतरून खालच्या पठारावर, मधल्या भागात पठार जे आहे त्या पठारावर आलेलो आहोत. आणि हा समोर आपल्याला वाडा दिसत आहे. एक दोन टप्प्यात असलेले सुंदर असं पठार आहे. बराच भूभाग हा समांतर पातळीत आहे. सध्या आपण वाड्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. पाहू शकता समोर या वाड्याच्या 4 भिंती. कधी काळी कोणी बांधला काही कल्पना नाही. स्थानिक गावकरी सांगतात कोणा मुसलमानाचा हा वाडा आहे. आणि सध्या त्याने हा धामण्या डोंगर जो आहे तो त्याच्या मालकीचा आहे आणि तो विक्री केलेला आहे असं गावकऱ्यांकडून समजतंय. अवशेष तसे खूप काही जुने वाटत नाहीत या राजवाड्याचे. राजवाडा म्हणूयात आपण आता सध्या. बुर्जा सदृश्य बांधकाम या वाड्याच्या एका कोपऱ्यात आपल्याला दिसते. दुसऱ्या भिंतीकडे जाऊन आपण बघूयात ते आहे किंवा काय कसं. जय महाराष्ट्र मंडळी. आज आपण आलोय वर्धनगडाच्या पाठीमागच्या डोंगरावर. अनेक वेळा वर्धनगडावर 2 ते 3 वेळा येणं झालेलं आहे. मित्रांकडून समजलं शेजारीच एक नवीन ठिकाण आपल्याला सापडले तर पाहून येऊयात. त्यासाठी आज दसरा सण सत्कारणी लावून इथं आलेलो आहे आम्ही. पाहू शकता तुम्ही छोटाच वाडा आहे. मोडकळीच आलाय बराचसा. पण जी बनावट आहे एका किल्ल्याच्या बुर्जासारखी, ती खरंच पाहण्यासारखी आहे. कधीतरी आलंच या भागात तर आवर्जून या क्षणाला तुम्ही भेट द्या. थोडा वेळ काढून नक्की इथं पाय वाकडे करून जरा लोकांकडून माहिती घेऊन हे ठिकाण बघण्यासाठी या. 4 भिंतींचाच वाडा आहे. एका बाजूला हा बुर्जाचा अवशेष फक्त तेवढा शिल्लक आहे. तो आपल्याला अनेक प्रश्न निर्माण करणार आहे की बाबा काय असेल इथं, कुणी बांधला असेल, कधी बांधला असेल, काय प्रयोजन असेल. गावकऱ्यांनाही नक्की माहिती नाही. कोणी म्हणते कोणी मुसलमान व्यक्ती आहे त्यांनी बांधलाय, कोणी म्हणते त्यांचीच जागा आहे त्यांनी तो विक्रीला काढलाय. अख्खा डोंगर त्यांच्या मालकीचा आहे, तो पण विकलेला आहे. पाहूयात आता आणखीन काय काय आपल्याला याच ठिकाणी दिसते. वाड्याच्या बाजूला आपल्याला काही अंतरावर एक बांधकाम पाहण्यास मिळत आहे. झाडोरा वाढलेला आहे बराचसा. कदाचित पाण्याची बारव असू शकते. पाहू शकता आपण इथे गाळ बऱ्यापैकी साठलेला आहे. नक्कीच हे पाण्याचं ठिकाण असेल. एखादी छोटीशी बारव पुष्करणी म्हणू शकतो आपण. प्रचंड प्रमाणात इथं गाळ साठलेला आहे.
कारण उतरणीवर बांधलेलं आहे हे. पुढील बाजूस भिंत बांधलेली आहे, त्याला दाखवतो तुम्हाला ती भिंत. हे पहा, ती भिंत. झाडोरा बराच वाढलाय. पिंपळाने पण ताबा आणलेला आहे. पाहू आता किती दिवस टिकतंय. जेव्हा हा वाडा वापरत असेल त्यावेळेस ही पुष्करणी वापरत असेल. सौंदर्य खरंच खूप सौंदर्यमय असेल हे. ह्या सध्या चांगल्या स्थितीत असलेल्या बुरुजापासून आपण डावीकडे जात असताना अशा प्रकारचे आपल्याला अवशेष दिसतात. आणि हा दुसऱ्या बाजूत असलेला हा आणखीन एक बुरुज. झाडोऱ्यामुळे झाकल्या गेल्यामुळे तो दिसला नाही. बऱ्यापैकी पडझड झालेली आहे वाड्याची इथे. वैभवाच्या शिखरावर असताना खरंच सुवर्ण काळ असेल या वाड्याचा त्यावेळेस. पूर्ण जरा तुम्हाला वरून पण मी वाडा दाखवण्याचा प्रयत्न करतो. वाड्याच्या थोडं पुढं आल्यानंतर आज दसरा आहे आणि हे आपट्याचं पानाचं झाड, शमीचं झाड, त्यालाच लागून हा असलेला एक पार. तर पारावर काही अवशेष तर दिसत नाही, पण जुन्या काळातल्या विटा दिसत आहेत. नक्कीच काहीतरी बांधकाम असेल इथे. मित्रांनो, धामण्या डोंगरावरील वाड्याकडे येण्यासाठी आपण कुठल्या मार्गाने येऊ शकतो ते गुगल अर्थच्या सहाय्याने मी तुम्हाला इथे दाखवत आहे. वर्धनगडापासून पुढे आपण पाचंगणी वाडीतून येऊन पुढच्या बाजूला रामोशी वस्तीतून या धामण्या डोंगराकडे चढाई चालू करू शकतो. सध्या तुम्हाला या चित्रांमध्ये 4 भिंतींचा हा वाडा जो त्या डोंगरावर स्थित आहे तो दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही वर्धनगडापासून पुढे येऊन या डोंगरावर येऊन हा वाडा पाहू शकता. त्याचे एक थोडक्यात या गुगल अर्थच्या साहाय्याने तुम्हाला मी इथे चित्रण दिलेले आहे. धामण्या डोंगरावर आल्यानंतर आपण या समोरच्या बाजूने येऊन इकडे असं येता येता पोचून ह्या ठिकाणी आपण वाडा पाहिलेला आहे. वाडा पाहून आता आपण पुढे जात आहोत या पठारावरून. पलीकडच्या कड्याच्या बाजूला काही वाघबीळ आहेत असं गावकऱ्यांकडून समजले. पाहूयात वाघबीळ आपल्याला सापडता आहेत ते. समोर हा आपल्याला वर्धनगड दिसतोय. पाहू शकता आपण थोडंसं झूम केल्यानंतर हा जो आहे तो वर्धनगड. आणि ही या धामण्या डोंगराच्या पायथ्याशी असलेली रामोशी वस्ती. या रामोशी वस्तीतून आपण धामण्याच्या डोंगरावर चढाई चालू केलेली होती मगाशी. काय खाल्लं होतं?
कालवाड मारलं होतं. कशाने मारलं पण वाघानेच मारलं होतं. मग इथं गेला का वाघाचा? आणि यात बघा हा याक धरलं होतं हा पण ती नरडोळ्याला चावलं होतं. हा ती सुटून पळालं होतं. वाटेनं घरी आले. हा घरी आल्यावर ते आम्ही हे बाकी म्हणजे सोडवलं का ते आपोआप सुटलं? नाही नाही आपाप सुटतो. हा, आणि दुसरं त्याच्यावर मोठं होतं. हा. मला ते मारलं का खाल्लं का मारलं, इथं? खाल्लं. परत दिसला का नाही कोणाला इथं? परत ते राग पण असते का ती एक मारले पुढं खाली मारलं तिकडं. तिथं खाली मारले. हा हा म्हणजे हाय म्हणायचं इथंच आहे. हाय हाय. दादा नाव काय तुमचं? माझं नाव उत्तम. किती खंडी आहे? आहे की 2 खंड्या. 2 खंड आहेत का? एकटाच पेटला का? नाही दोघं असतो हा. पण एक पोर पुष्पाला गेला की इकडून खालू कड्याला खाली नेल ती का इकडून चढत आलेत? हे पाय त्याला पांढरं दिसतंय का हा तिथनं रस्ता आहे असं इथं वाट आहे का वर यायला एखादी इथून? आहे किंवा आणि इथं वाघबीळ आहे ना कुठं? वाघबेळ वर लिहिलं बाजूला आहे. त्या तिकडे आहे का? नक्की कुठं आहे ते काय वाघबीळ? तिथं हे सागवान दिसतं ते का? हा इथली सागवान आहे. हा ते सागवान दिसतं हा. हा त्याच्या पलीकडे आहे. पलीकडच्या बाजूला तिकडच्या कडाला आहे का? त्या सागवानाला चिपटूनच गोष्ट आहे. तिथंच आहे का? आणि दादा हे जे खाली आहे ते काय हो? काय कच्च ते समाधी सारखं हो ते काय आहे? समाधीच आहे. समाधीचे का? हो. कुणाची काय? बुवाची. बुवाची साहेब. कोणता तरी हायची किती तुम्हाला? मठ आहे ना तो. हो आणि हा इकडे एक वाडा आहे. कुठं? वर वाडा आहे बघा इकडे. शित्तर डोंगरावर का? हा हो वाडा बघितला कुणाचा आहे? त्या वाडाच बघायला आलतो आम्ही. हो तो वाड आमच्यातलाच आहे. कुणाचा जुना आहे का? पहिला जुना आहे आम्हाला तरी काय माहिती. तुमच्या लय आधीपासून हो वाडा त्याच्या शेजारी ते बुजलेलं टाक हो आणि इकडचा चौथरा आहे तो चौथरा कशाचा आहे? ती पहिली वट होती सगळी. इथं सगळी वाट होती. हो तिथे ते कंस गाडी. इथं सगळी रानातली कणस. हो. वर रान करायची का लोक? हो बाजरी बाजरीना जोर येत आहे. ज्वाऱ्या व्हायच्या सगळ्या हो मग सगळं आता ते जाय ना डोक्यानं न्यायला लागत होतं नाही. खाली. आता या माणसाला जाय ना. इकडच मळत असतात ना हो इथं मळायची पिशा भरून न्यायच्या खाली. शिवावरून नेत. रे. दिसला तर दिसला वाघ. कुठला दिसतोय अहो? नाही दिसला. डुकर बी दिसली नाही ना. नाही दिसतंय काय हे तुला? डुकर दिसला दिवसा नाही दिसत का? नाही सकाळी संध्याकाळी दिसत. हा हा हा. काय मग काय हे दही खात. खाली नाही खात्यात का? त्यांचं कळपच निघत असेल. काही एकटं दुसरं नाही ते. नाही बरोबर. सध्या आपण वाघबिळाच्या बाजूला चाललेलो आहोत. धनगर बाबा दिसलेले आहेत. दाखवतो मागतायत पाहूयात किती अंतरावर आहे कसं आहे कुठे आहे. धनगर बाबांनी आपल्याला हे पाहण्याचं ठिकाण वाघबीळ म्हणून दाखवलेलं आहे. वाघीण कधी काळी आली इथे आणि नंतर इथे जिवंत पाण्याचा झरा चालू झाला त्यामुळे ह्याला पडलं नाव वाघबीळ. त्यांच्या म्हणण्यानुसार इथं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हे पाणी राहतं. जनावरांसाठी पिण्याची चांगली सोय इथे. आडवाटेवरची ही आजची धामण्या डोंगरावरच्या वाड्याची भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा मित्रांनो. चला तर भेटूया दख्खन दौलतीच्या नवीन भटकंतीमध्ये पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नव्या वेळी. धन्यवाद.